नमस्कार। आज आपण या ठिकाणी हा झेन आंब्याचा प्लॉट आहे। आधुनिक पद्धतीने शेती अति घनदाट लागवडीने कशी करावी त्याचं एक खूप छान असे या ठिकाणी उदाहरण आहे। तर पाहिलं ते एका वर्षाच्या झाडाला इथं खूप चांगल्या पद्धतीने आंबे हार्वेस्टिंगला आलेले आणि ह्याच आंब्यांना जर आता आपण पाहिलं तर हा जर आपण बघतोय तर बघा इथं खूप सुंदर पद्धतीने ह्या आंब्याला लागलेला आहे। 200, 250, 300 ग्रॅमचं हे फळ आपल्याला बघायला मिळतं। एका झाडावर 4-4, 5-5 फळ आहे आणि एका वर्षाचं हे झाड आहे। काही आंबे या ठिकाणी पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकायला सुरुवात झाली आणि या दिवसामध्ये आंबा पिकतो, आंब्याला आंबे येतात। हा केशरवान हापूस आंब्याची चव 12 महिने उत्पन्न देणारा आणि एक अफलातून हे झाड आपण या ठिकाणी R&D करून बनवलेलं आहे। आता याचं खास वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ह्याला वर्षभर माल येत असल्यामुळं अति घनदाट लागवड केल्यामुळं दुसरा भाग असा आहे की कमी वेळेत जास्त प्रमाणात उत्पन्न आपल्याला घेता येतं। जर आता इथं आपण जर बघितलं तर आपल्याला 100% लक्षात येईल की ह्याच आंब्याच्या झाडाला इथं मोर पण आलेला आहे। बघा इथं जर पाहिलं तर याला मोर आलेला आपल्याला दिसतो, तिथं शेटिंग पण झालेली दिसते आणि त्याच वेळेस या आंब्याला फुटवा पण फुटला आहे। तर शेतकऱ्यांनी जर या पद्धतीनं आपल्या शेतामध्ये या आंब्याची लागवड केली तर त्याला खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेता येईल। जागतिक नॅनो टेक्नॉलॉजी आणि किफायतशीर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी या ठिकाणी आपल्या शेतामध्ये उत्पन्न घेऊ शकतो। 3-3 फुटावर आपण याची लागवड केली, 12 बाय 3 फूट। याचबरोबर जर आपल्याला अजून लागवड करायची असेल तर आपण 6 बाय 3 फुटावर पण लागवड करतो। म्हणजे 1 गल्ली 8 गल्ली लागवड करून आपण इथं आंब्याचीच लागवड केली। 12 बाय 3 फूट, 6 बाय 3 फूट, याचबरोबर 9 बाय 3 फूट अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या झेन आंब्याची लागवड करू शकतो। या आंब्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा हाफ सीजनमध्ये येतो आणि हाफ सीजनमध्ये आंब्याला खूप चांगल्या पद्धतीनं रेट मिळतात, खूप चांगल्या पद्धतीनं भाव असतो। आंबा हा डझनवर विकला जातो, तो बॉक्स पॅकिंगमध्ये मिळतो। देवदीपावलीच्या वेळेस पण आंब्याला खूप चांगले रेट असतात। अक्षय तृतीयापर्यंत आंब्याला चांगला भाव असतो, त्याचा सीजन असतो। तर त्यामुळं आपल्या जागतिक लेवलची जी मागणी आहे, आपला भारत देश आंब्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतो। वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक व्हरायटी आपल्या भारत देशामध्ये आहे, पण शेतकऱ्यासाठी आज फायदेमंद असलेली ही झेन आंब्याची व्हरायटी आपल्या भारतीय वाणावर आहे। केशर आंब्यासारखा दिसणारा, हापूस आंब्याची चव असलेला आणि 12 महिने उत्पन्न घेणार। जर आता इथं आपण बघितलं तर हा आंबा इथं पूर्णपणे नॅचरली पद्धतीने पिकलेला आहे। बघा खूप सुंदर असा आंबा आहे। त्या शेजारीच हा दुसरा पण आंबा आहे आणि याला लगेच छाटणी घेतली, याला फुटवा फुटणार आणि याला लगेच बहार येणार। बऱ्याच अंशी काय होतं की वळवाचा पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांचा जो काही बहार असतो, आलेला आंबा असतो, त्याचं नुकसान होतं किंवा मध्येच दिवाळीनंतर मध्ये पाऊस आला की त्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होतं। म्हणजे आंब्याला झड होते, आंब्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांच्या बाधा होतात आणि त्यावेळेस त्याला उत्पन्न घेता येत नाही। आपण हा जो आंबा बनवलेला आहे, या आंब्याचं खास वैशिष्ट्य असं की याला वर्षभर माल येत असल्यामुळं आणि वर्षातून आपण 2-3 वेळेस याचं उत्पादन घेऊ शकतो। म्हणजे एक वेळेस जरी शेतकऱ्याचं नुकसान झालं तर दुसऱ्या वेळेस, तिसऱ्या वेळेस त्याला त्याच्यावर उत्पन्न घेता येईल आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये पैसा घेता येईल। म्हणून शेतकरी मित्रांनो, अति घनदाट पद्धती, नॅनो टेक्नॉलॉजी, बोनसाय व्हरायटी, कमी वेळेत जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी आणि एका एकरमध्ये आपण 3 एकर, 4 एकर, 5 एकरची शेती करून याचबरोबर आंतरमशागत करून आपण आंतरपीक पण घेऊ शकतो। आम्ही ही सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे। याच्यासाठी आम्ही पूर्णपणे मल्चिंग पेपर वापरलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला तण किंवा इतर गोष्टीचा प्रादुर्भाव कमी होतो। खाली गांडुळाची संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढते आणि सेंद्रिय पद्धतीने हे आंब्याचं उत्पन्न घेतल्यामुळं याला मार्केटमध्ये दर चांगला भेटतो, चव चांगली लागते, गळ मोठ्या प्रमाणात न होता किंवा त्याचा त्रास न होता शेतकऱ्याला याचं चांगलं उत्पन्न घेता येतं। जर आता आंबा बघितला तर हा खूप सुंदर असा आंबा आहे। म्हणजे केशर आंबा, हापूस आंब्याची चव आणि 12 महिने उत्पन्न देणारा, आपल्या शेतकऱ्यासाठी खूप फायदेमंद असलेला ही झेन व्हरायटी। याच्या पाठीमागं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, याला पाणी, खत, औषध, याचबरोबर याला कोणत्या पद्धतीनं कोणत्या कालावधीमध्ये लागवड केली पाहिजे, या सगळ्यांचं मार्गदर्शन आमच्या ग्रुपकडून आपल्या सर्वांना मिळेल। आम्ही आपल्या शेताला व्हिजिट केल्यानंतर
100% आपण या पद्धतीनं काम करू। आज ह्या सर्व शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की आपला देश कृषीप्रधान आहे। आपल्याला शाश्वत सेंद्रिय शेती जर करायची असेल तर काळानुसार आपल्याला बदललं पाहिजे। जगाला काय पाहिजे त्याचं उत्पन्न घेऊ। आपण काय पिकवतो यापेक्षा जगात मार्केटमध्ये काय विकल्या जातं त्यानुसार जर आपण उत्पन्न घेतलं तर शेती आज खूप फायदेमंद आहे। त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो। जर मी एका झाडापासून तिसऱ्या वर्षानंतर जर 20 किलो उत्पन्न घेतलं आणि मी एका एकरमध्ये 1210 झाडांची लागवड केली तर मला 24 ते 25 टन उत्पन्न मिळेल। आणि माझा आंबा हा कच्चा आंबा 50 रुपये किलोनं जरी गेला तरी 12,10,000 रुपये मला एका वर्षामध्ये ह्या आंब्याच्या शेतीमधून मिळणार आहे। आणि एका वर्षभरामध्ये मी 2, 2.5, 3 लाख रुपये खत मजुरी याच्यासाठी खर्च केला तरीसुद्धा मला ही शेती माझी 10 ते 8 लाख रुपये वर्षाला उत्पन्न देणारी। तर अशी ही शाश्वत शेती सेंद्रिय पद्धतीने आपण करून लाखो रुपये कमवू शकतो। आपण सर्वांनी यासाठीच अशा आधुनिक पद्धतीची निवड करूया। धन्यवाद। शाश्वत शेती, सेंद्रिय शेती।